कसं आहे पब्लिक अशी आता ना मक्का आणि कपाशी लावायची, त्याच्यामुळे मम्मी सकाळी उठून दिलं आपल्याला, मला काही उजरतच नव्हतं आणि बैलाला जर दिवसभर उन्हात बांधलं तर पाणी पित नव्हते ना, आज सकाळी 7 वाजताच बैल पाणी प्यायला लागले. म्हणलं अरे काय चमत्कार आहे. पाऊस पडला म्हणून सकाळी भारी पण वाटत होतं, एकदम थंड वाटत होतं ना, असं धुकं होतं सगळीकडे. म्हणलं अरे काय सीन आहे. शेतामध्ये दरवर्षी लागवड करायची असली ना नारळ फोडतो आपण, कारण नवीन पीक लावायचं राहतं ना, नवीन सुरुवात करायची राहते शेतामध्ये, त्याच्यामुळे नारळ सोलून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना कापूर पण आणलेला होता. म्हणलं आपण याला जाळून बघू काय होतं. काही झालं तर नाही, पण मम्मीने जर बघितलं असं ना, मम्मीला बोलली असे या रिकामी कुठून जामा ते आपल्याला. आणि पप्पा गावामध्ये होते, पप्पाला सांगितलं होतं कोकोनट बिस्किटचा पुढे घेऊन या, पण पप्पाने दुसरंच बिस्किटचा पुढे आणलं. आणि या दुकानदाराला जर म्हणलं ना आम्हाला कोकोनट बिस्किटचा पुढे लागत, ते म्हणते हा त्याच्यापेक्षा भारी आहे, ते काही चिपकून देते. मग आपल्याला रात्री पाऊस पडला होता, त्यामुळे सगळे ओलच होतं, त्याच्यामुळे 10-11 वाजता वखर धरला होता. आणि मम्मी थांबून त्यांची पूजा करून घेऊ. मम्मी सगळ्यात पहिले त्यांच्या पायावर पाणी टाकलं आणि त्यांना कुकू लावायचं होतं आणि पोळी द्यायची होती नंतर खायला. ते कुकू लावू देत नव्हते ते म्हणतो ते आधी पोळी द्या खायला. मम्मीने म्हणलं आधी त्यांना पोळी देऊन दे म्हणलं खायला, नंतर ते कुकूला पूजा वगैरे करून घेतली बैलाची. मग आणि बैलाला लई दिवस नंतर वखर झोपलं होतं. म्हणलं आज बैल काही तोडूनच टाकतील, कारण ते वखराला झोपलं भाऊ सगळ्यात पहिले पळत असले. आणि जे नाही व्हायचं तेच होतं भाऊ, पहिले दुसरं जो लावलं होतं त्याच्यामध्ये साऱ्या नीट पडत नव्हत्या ना, ते आणून ठेवलं. आता काय होतं काय माहिती. पहिली सरी मी पाडत होतो भाऊ, त्याच्यामध्ये असं गोल झाला, त्या झाडाच्या मुळीमध्ये गेला भाऊ वखर गुतून. आणि या बैलामध्ये इतकी ताकद आहे, प्युअर राक्षस आहे भाऊ. त्याने ते फणं तोडून टाकला आणि लोखंडाचा पाईप वाकून टाकला. मग नंतर तो पाईप जोडण्यामध्ये लई टेम्पा झाला भाऊ, याचा पाईप त्याला लाव, त्याचा पाईप याला लाव, असा गोळ पाईप जोडण्यामध्ये लई टेम्पा झाला भाऊ. त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढला नाही, डायरेक्ट अर्धवट झालं साऱ्या पाडणं. त्याच्यानंतर व्हिडिओ काढला. नंतर मग मित्राला बोलले होते आपल्याला मक्का साऱ्या पाडायच्या होते, आपले बैलाला याडून करत होते, त्याच्यामुळे म्हणलं मित्राला मक्काच्या साऱ्या पाडून देईन. तो लगेच आला म्हणून. मित्र असल्यावर काही ताणे राहत बार का. मित्राला म्हणलं जात साऱ्या एकदम सरळ आल्या पाहिजे, साऱ्या खोल पाडल्या पाहिजे असं म्हणलं जातं मित्राला, की मित्र ट्रॅक्टर असल्यावर. मित्र म्हणलं घे तू साऱ्या पाडून, कारण मला घरी जायचं होतं. बकऱ्याला सकाळी पाला टाकला होता, कारोळीला पण मुरघास टाकला होता, तेवढं मुरघास वगैरे टाकून घेऊ म्हणलं साऱ्या पाडूस. तर मुरघास टाकणं होत नाही, तिकडे साऱ्या पण चालते ना, अर्ध वावर पण चालतं मक्का टाकत. आणि नंतर मला खत टाकत होतं, त्याच्यामुळे म्हणलं अजून 2-4 साऱ्या मक्काच टाकू लागू मम्मीला त्यांना. मग नंतर माझ्याकडे कामरे फक्त खत टाकत. पावसाने इतकं गडबडून दिलं तर लय धावपळ झाली भाऊ खत टाकायची, कारण खत वावरमध्ये नेलेलं नव्हतं, घरीच ठेवलेलं होतं पावसामुळे. कारण पावसाचं वातावरण इतकं खतरनाक झालं, त्याच्यामुळे खत घरी ठेवलेलं होतं आणि थोडं घरूनच नेत होतं वावरामध्ये. खत टाकणं झाल्याच्या नंतर आपल्याला मक्का टाकायची देऊ, त्याच्यावर फटाफट फळी मारून घेतली. फळी मारून झाल्याच्या नंतर इतका जोराचा पाऊस आला, कडे 12 वाजे लोक आपण कपाशी लावली होती. नंतर ट्रॅक्टर आलं मक्का साऱ्या पाडायला, त्याच्यामुळे आधी मक्का लावून घेतली होती, राहिलेली कपाशी आता पाऊस पडल्याच्या नंतर लावत होतो. 2-3 साऱ्या लावलं भाऊ कपाशीच्या, 2-3 बाकी होत्या. मम्मीला म्हणलं मी चाललो घरी, आता मला गायला आणि त्याला मुरघास टाकायचा आहे, मी घेतो मुरघास वगैरे टाकून गायला. आणि व्हिडिओ शेवट लोक पाहिलाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या.